मी 32 वर्षाची आहे. आता मी वयाच्या त्या टप्प्यावर होते जिथे मुलींची स्थळं येणे बंद होते आणि केसातून चांदी आल्यावर लोक स्त्रीला बिनकामाची समजू लागतात. मी पण त्याच वयात होते. आता मी विचार करत होते की कोणतंही स्थळाला स्वीकारावे. पण एके दिवशी तर हद्दच झाली. माझी आई म्हणाली, बेटा, तुझ्यासाठी एका मुलाचे स्थळ आले आहे. तो तुझ्यापेक्षा फक्त 1 वर्षाने मोठा आहे. पण याआधी त्याचा 3 वेळा घटस्फोट झाला आहे. त्याच्या 3 बायका त्याला सोडून गेल्या आहेत. आईचे म्हणणे ऐकून माझ्या शरीराचे थरकाप उडाले. 3दा लग्न झाले आणि एकही बायको त्याच्याजवळ राहिली नाही. माझी आई माझ्यासाठी अशा मुलाचे स्थळ घेऊन येईल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. 3दा घटस्फोट घेतलेला माणूस कोणत्याही मुलीला सुखी कसा ठेवू शकतो? त्याला घटस्फोटाची सवय झाली असावी. पण मग पुढच्या क्षणी आई काहीतरी विचित्र म्हणाली. तू विचारणार नाहीस घटस्फोटामागची कारणे काय होती? मी काहीच बोलले नाही, पण आईकडे बघू लागले. आईच सांगू लागली की त्याच्या कुटुंबात तो एकुलता एक मुलगा आहे. त्याची आई आता ह्या जगात नाही. त्याची बहीणही हे जग सोडून गेली आहे. फक्त एक वृद्ध वडील आहेत आणि त्यांचं वय आता 60 वर्ष आहे. तो गरीब माणूस नेहमी आपल्या मुलासाठी चांगलाच विचार करत असतो. पण जेव्हा जेव्हा एखादी मुलगी त्या घरात येते आणि घटस्फोट घेऊन निघून जाते, तेव्हा मला त्या गरीब म्हाताऱ्याची कीव येते. आता त्या गरीब म्हाताऱ्याचे आयुष्य किती उरलं आहे? आई बहीण गमावल्यावर त्याच्या मुलाने काय करावे? तो आपल्या वडिलांविरुद्ध एकही शब्द ऐकू शकत नाही. फक्त याच कारणामुळे जेव्हा त्याच्या बायकांनी वडिलांवर आरोप केले, तेव्हा त्याने त्यांना घटस्फोट दिला आणि घरातून हाकलून दिले. मी म्हणते की जर तू त्यांच्या वडिलांची देखील काळजी घेतली, त्याची सेवा केली आणि त्यांचे मन जिंकले, तर तुला कधीही कोणताच त्रास होणार नाही. आणि तसेही तू खूप चांगली आहेस. तू तुझ्या वडिलांवरही किती प्रेम करतेस. तू त्यांची किती सेवा करतेस. तसंच जर तू त्याच्या वडिलांची काळजी घेतलीस, मला वाटतं तू त्या माणसाला तुझ्या वडिलांसारखं मानून त्यांची चांगली सेवा केलीस, तर तू चांगलं वैवाहिक आयुष्य जगू शकशील. नाहीतर आता तुझ्यासाठी कोणत्याही मुलाचं स्थळ येत नाही. आईच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटलं. त्यावेळी मी निराशही झाले. कारण एखाद्याच्या घटस्फोटाचे कारण त्याचा बाप कसा काय होऊ शकतो? हा दोष सासूवर असता तर मी एकदा मान्य केले असते. पण माझ्या सासऱ्यांबद्दलची गोष्ट मला पचनी पडत नव्हती. मग मला वाटलं की आजकाल मुलींची सहनशीलता कमी झाली आहे, म्हणून त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या माणसाला पाहून अस्वस्थ होत असतील. त्या म्हाताऱ्याशिवाय घरात दुसरं कोणी नव्हतेच ना. लहान सहान गोष्टींचे रूपांतर हाणामारीत होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले असावे. पण गोष्ट मला वाटली होती तितकी लहान नव्हती. मला काय माहीत होते की मी आगीच्या नदीत उडी मारत आहे, ज्यातून मला स्वतःला आणि माझ्या घराला देखील वाचवावे लागणार आहे. आजवर माझे लग्न न होण्यामागे 2 कारणे होती. एक म्हणजे आम्ही गरीब होतो. हुंडा देऊन मुलाचे तोंड बंद करू शकत नव्हतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक सर्वसामान्य दिसणारी मुलगी होते. मी शिकलेली होते, पण फार सुंदर नव्हती. माझा रंग सावळा होता, पण माझे नयन नक्ष तीक्ष्ण होती. लांब काळे केस माझे व्यक्तिमत्व वाढवायचे. पण मुलगी गोरी असावी असे एकच कारण देऊन मुलीकडचे मला नकार देऊन निघून जात होते. मी माझ्या भावी पतीला भेटण्याची इच्छा माझ्या आईकडे व्यक्त केली. मी माझ्या आईला सांगितले की मला लग्नाआधी एकदा तरी मुलाला भेटायची परवानगी दे. त्या मुलाला भेटल्यावर मला त्याचं व्यक्तिमत्व एकदा तपासून बघायचं आहे की तो चांगला माणूस आहे की नाही. मी त्याच्यासोबत आयुष्य जगू शकते की नाही. माझं बोलणं ऐकून आई म्हणाली, नाही बेटा, ही त्याच्या वडिलांची परवानगी नाही. त्याचे वडील आपल्या मुलाबद्दल खूप संवेदनशील आहेत. जर तुला मुलाला भेटायचे असेल तर उद्या मुलगा आणि मुलाचे वडील दोघेही येणार आहेत. तुला काही बोलायचे असेल तर तू उद्या त्याच्याशी बोलू शकतेस. पण मी तुला त्या मुलाला एकटीला भेटू देणार नाही. आणि त्या मुलाच्या वडिलांना कोणत्या तोंडाने सांगू, माझ्या मुलीला तुमच्या मुलाला एकट्यात भेटायचे आहे. या गोष्टी मुलांना शोभतात, पण मुलींना नाही. आईचे बोलणे ऐकून मला राग आला. मी म्हणाले, आई, पूर्वीच्या काळी मुलामुलींमध्ये भेदभाव केला जात होता. आता मुलामुलींना समान अधिकार आहेत. दोघांनाही हवे ते निवडण्याचा अधिकार आहे. दोघांनाही आवडेल ते करण्याचा अधिकार आहे. आणि हो, आपला जीवनसाथी निवडण्याचाही अधिकार आहे. दुसऱ्याच दिवशी ते संध्याकाळी 5:30 वाजता घरी आले. मी तर त्या मुलाच्या वडिलांना पाहून थक्क झाले.
ज्यांना माझी आई 60 वर्षाचा वृद्ध सांगत होती, तो 45-50 वर्षाचा हट्टाकट्टा व्यक्ती होता. असं वाटत होतं जणू ते बाप बेटा नसून मुलाचा मोठा भाऊ आला आहे. मुलाचे वडील अजिबात म्हातारे वाटत नव्हते. तो अगदी उपहासात्मक नजरेने आमच्या संपूर्ण घराचा आढावा घेण्यात मग्न होता. त्यात त्याचा मुलगा कमी आणि तो इकडे तिकडे डोळे फिरवून पाहत होता. जणू काही त्याच्याशीच माझं नातं जुळणार होतं. आता मी तर आक्षेप घेऊ शकत नव्हते. नाहीतर माझी आई म्हणाली असती की तू सतत नखरे करत असते. जाताना माझ्या भावी सासऱ्यांनी माझ्या हातावर 10,000 रुपये ठेवले. मला माझ्या सासऱ्यांची ही कृती फार विचित्र वाटली. माझ्या भावी सासऱ्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आजपासून तू आमची मुलगी आहेस. मी येईल, तुला घेऊन जाईल. माझ्या मुलाला बायकोची गरज आहे आणि मी सुद्धा घरी एकटा राहून कंटाळलो आहे. तो माणूस अतिशय नम्रपणे बोलत होता. त्याच्यामुळे कोणी घटस्फोट घेऊ शकेल असे वाटत नव्हते. तेही अतिशय हुशार, देखणा आणि खूप श्रीमंत असलेल्या व्यक्तीकडून. बरं, मी आईला सांगितलं की त्या म्हाताऱ्याने माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही. ही गोष्ट तू लक्षात ठेव. आई म्हणाली, तूही ही गोष्ट मनात ठेव. तूही आपल्या सासऱ्यांची इज्जत आपल्या वडिलांसारखी करायची आहेच. आजकालच्या मुलींसारखी जीभ वापरू नकोस, ज्या प्रत्येक गोष्टीवर रागवतात. कुठलेही ठोस कारण नसताना सासरच्या मंडळींची भांडण करून घर सोडून इकडे आलीस तर या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद असतील. मी तुला असे वाढवले नाही. माझ्या आईचा असा सल्ला ऐकून माझे हृदय हादरले आणि मी शांत झाले. पण दुसऱ्याच दिवशी माझी एक मैत्रीण गुंजन मला म्हणाली. ते ऐकून माझ्या कानातून धूर येऊ लागला. गुंजन म्हणू लागली की मी या लोकांना ओळखते. या लोकांबद्दलच्या अफवा चांगल्या नाहीत. मी ऐकले आहे की ते काही फसवे प्रकारचे लोक आहेत आणि मुलाचा वडील तर एक खूप अय्याश प्रकारचा माणूस आहे. मी गुंजनला विचारलं, पण तू त्या माणसाला कधी पाहिलेस? ती म्हणाली, काल जेव्हा ते तुझ्या घरातून निघाले होते तेव्हा मी तुझ्या घरासमोरून जात असताना मी त्यांना पाहिले. त्यांना पाहताच मी ओळखले की हा तोच मुलगा आहे ज्याने आपल्या 3 बायकांना घटस्फोट दिला होता. गुंजनचे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटले. माझा होणारा पती 3दा घटस्फोट देण्यासाठी ओळखला जातो. गुंजन पुन्हा म्हणाले, आणि मला हेही माहीत आहे की तुझ्या सासऱ्यांमुळे तुझा भावी नवरा घटस्फोटीत आहे. मी आतून घाबरले. मी गुंजनला म्हणाले, माझ्या भावी नवऱ्याचा 3दा घटस्फोट का झाला आहे हे तुला माहीत आहे का? गुंजन म्हणाली, मी शोधून सांगते. पण नक्कीच हा म्हाताराच अशा चुकीच्या गोष्टी करत असावा की त्याच्या 3ही सुना घटस्फोट घेऊन निघून गेल्या. नाहीतर तूच विचार कर, घरात फक्त हा म्हातारा आणि त्याचा मुलगा आहे. त्याला त्याच्या मुलाचे लग्न करायची घाई झाली आहे. नाहीतर हा म्हातारा तर वाटतच नाही. तो स्वतः तरुण दिसतो आणि त्याला हवे असल्यास लग्नही करू शकतो. त्याच्याही काही इच्छा असाव्यात असे वाटते. तो तरुण दिसतो. गुंजनचे बोलणे ऐकून माझ्या मनात एक नवा संभ्रम निर्माण झाला होता. नक्कीच काहीतरी गडबड आहे जी माझी आई माझ्यापासून लपवत आहे आणि माझे भावी सासरे आणि माझा भावी नवरा सुद्धा माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहेत. या गोष्टी मी आईला सांगितल्या तेव्हा आई म्हणाली, देवाची भीती बाळगा मुलींनो. म्हातारपण तुमच्यावरही येईल. कोणाच्या म्हातारपणामुळे आपण कोणाचा तिरस्कार करायचा नसतो. तुमच्या पालकांवरही म्हातारपण येणार आहे. आमच्या काळात मुली खूप हुशार असायच्या, पण आजकालच्या मुलींना अजिबात बुद्धी नसते. छोट्या छोट्या गोष्टींवरही त्या नाराज होतात आणि आपला संसार उद्ध्वस्त करून बसतात. माझ्या आईनेही गुंजनला फटकारले. आई गेल्यावर गुंजन म्हणू लागली, ठीक आहे, ऐक हर्षिता, तू असं का करत नाहीस? तू तुझ्या नवऱ्याशी बोल. लग्नाआधी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तर बरे होईल. निदान तुझ्या नवऱ्याला तरी विचार की तू आधी 3दा घटस्फोट का घेतला आहेस. मी गुंजनला सांगितले की माझ्या आईने याबाबत स्पष्ट नकार दिला आहे की मी लग्नापूर्वी मुलाला भेटू शकत नाही. तेव्हा गुंजन म्हणाली, मग लग्नाच्या पहिल्या रात्रीच सगळं स्पष्ट विचारून घे. त्या मुलासोबत तुला तुझं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे. काही चुकतंय असं वाटत असेल तर सर्व नाती संपवून घरी ये. त्या नरकात जगण्यापेक्षा थोडी बदनामी सहन करणं बरं. गुंजनचं बोलणं ऐकून मला भीती वाटू लागली. आता मी लग्नाला नाही म्हणू शकत नव्हते, कारण कार्ड्सही छापून आले होते. लग्न खूप धूमधडाक्यात होणार नव्हते. आईने खास नातेवाईकांनाच बोलवले होते. लग्न अगदी साधेपणाने होणार होते, परंतु तरीही हर्षिताचे लग्न आहे ही बातमी सर्वांना मिळाली असावी, आणि तेही अशा व्यक्तीशी ज्याने आपल्या 3 बायकांना सोडले आहे. हो, तेही त्याच्या म्हाताऱ्या वडिलांमुळे. मी खूप घाबरले होते. मी देवाची प्रार्थना केली, हे देवा, माझे घर वाचव.
माझे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचव. मला इतका धीर दे की मी माझ्या पतीचे मन जिंकू शकेन आणि माझा घटस्फोट होणार नाही. मी लग्न करून सासरच्या घरी आले. लग्नाच्या पहिल्या रात्री लोकेश माझ्याकडे आला तेव्हा तो म्हणाला, तुला इथे घाबरण्याची काही एक गरज नाही. आजपासून तू घराची मालकीण आहेस. याआधी मी 3 मुलींना घटस्फोट दिला आहे, हे तुला माहीतच असेल. पण मी त्या 3 मुलींना घटस्फोट का दिला होता? मला असे वाटते की ज्या कारणांमुळे मी त्या मुलींना घटस्फोट दिला ते कारण तू निर्माण करू नकोस. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मी घाबरले. मी म्हणाले, तुम्ही त्या 3 मुलींना घटस्फोट का दिला? माझे म्हणणे ऐकून लोकेशच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव उमटले. तो म्हणाला, कारण त्या मुलींनी माझ्या वडिलांसोबत. लोकेश या पलीकडे काहीच बोलू शकला नाही. काही वेळाने तो म्हणाला, हे प्रकरण सोड. मी माझा नवरा लोकेशला म्हणाले, पण तुझ्या 3 बायकांनी तुला का सोडलं ते तरी सांग. मला आधीच सगळं माहीत असेल तर मी सावध राहीन. तुझ्या 3 बायकांनी जी चूक केली ती चूक मी करणार नाही. माझे म्हणणे ऐकून तो म्हणाला, तुझे बोलणे ठीक आहे, पण मी तुला 3 दिवस काहीही सांगणार नाही. 3 दिवस मला तुझी वागणूक आणि जीवनशैली बघायची आहे. मी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे तू काय बोलतोस? तू माझ्याशी लग्न करून आनंदी नाहीस का? लोकेश म्हणाला, हे बघ, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. मला नेहमी तक्रार करणाऱ्या स्त्रिया अजिबात आवडत नाहीत आणि एखादी व्यक्ती ज्याच्याशी लग्न करते त्याच्या प्रेमात नक्कीच पडते. माझा प्रेमावर विश्वास आहे. तू माझी पत्नी आहेस आणि मी तुला पूर्ण आदर आणि प्रेम देईन. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या बाबांवर कोणत्याही प्रकारचे आरोप करू नकोस. माझ्या वडिलांकडे बोट दाखवण्याआधी नीट विचार करायचा की याआधी माझ्या आयुष्यातून 3 मुली निघून गेल्या आहेत, त्याही ह्याच कारणामुळे की त्यांनी माझ्या वडिलांकडे बोट दाखवली होती. त्या मुली तर तुझ्यापेक्षाही सुंदर होत्या. लोकेशचे बोलणे ऐकून मी काहीच बोलू शकले नाही. लोकेश, तू कसल्या गोष्टी बोलतोयस? लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी असं बोलतं का? माझा नवरा माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला, तुला घाबरायची गरज नाही. मी तुला फक्त हुशार राहा, माझ्या वडिलांचा आदर कर आणि त्यांच्या विरुद्ध एक शब्दही बोलू नकोस असं सांगत आहे. तुझ्या आधी मी माझ्या 3 बायकांना हे इतकं स्पष्टपणे समजवले नव्हते, पण मी तुला ते अगदी स्पष्टपणे सांगत आहे की माझ्या वडिलांच्या विरोधात एकही शब्द ऐकणार नाही. आजपर्यंत मला माझे घर बसवता आले नाही. मला या गोष्टीचा कोणताही पश्चाताप नाही. मला फक्त माझ्या वडिलांना आनंदी ठेवायचे आहे आणि तूही माझ्या वडिलांना खुश ठेव. माझे वडील खूप साधे आहेत. तू त्यांची चांगली सेवा कर, त्यामुळे ते तुला मुलीप्रमाणे ठेवतील. अजून एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या वडिलांकडे खूप पैसा आणि एवढी संपत्ती आहे. जर तू माझ्या वडिलांना आनंदी ठेवलं तर माझे वडील तुला आनंदी ठेवतील. तुझ्या संपूर्ण कुटुंबाला आनंदी ठेवतील. तुझ्या संपूर्ण कुटुंबाची गरिबी दूर होईल. तुमच्या 7 पिढ्या असेच बसून खाल्ले तरी पैसे संपणार नाहीत. माझ्या वडिलांकडे एवढे पैसे आहेत, म्हणून माझे फक्त एवढेच म्हणणे आहे की माझ्या बाबांना खुश ठेव. लोकेशचे शब्द मला आता थोडे समजायला लागले होते. जर मी माझ्या सासऱ्यांना आनंदी ठेवून त्यांची सेवा करू शकले तर त्यामुळे माझ्या धाकट्या बहीण व भावाचे आयुष्यही चांगले होईल. माझ्या आईवडिलांना जे आजपर्यंत छोट्या छोट्या सुखासाठी आसुसले होते त्यांच्याही आयुष्य आनंदी असेल आणि फार काही अडचण नाही. फक्त एक गोष्ट मला लक्षात ठेवायची होती, ती म्हणजे मला माझ्या सासऱ्यांना माझ्या वडिलांचा दर्जा द्यायचा होता. मी लोकेशला आश्वासन दिले की तुझ्या वडिलांना माझ्या वतीने तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. माझे म्हणणे ऐकून लोकेश खुश झाला. त्याने माझ्या बोटात हिऱ्याची अंगठी घातली. एवढी मोठी हिऱ्याची अंगठी पाहून मी थक्क झाले. लोकेश म्हणाला, हर्षिता, तुला माहीत आहे ही अंगठी मला कोणी दिली आहे? मी नकारार्थी मान हलवली. मग लोकेश म्हणाला की माझ्या वडिलांनी ती मला दिली आहे आणि म्हणाले, पहिल्या रात्री वधूला घाल. याआधीही माझ्या वडिलांनी माझ्याकडे 3 वेळा अंगठी दिली होती, पण घटस्फोटानंतर मी त्या मुलींकडून ती अंगठी परत घेतली नाही. किंबहुना घटस्फोटानंतरही मी त्या मुलींना इतके पैसे दिले की त्यांना हवे असेल तर त्या आयुष्यभर आराम करू शकतील. आम्ही कोणावरही अत्याचार केले नाहीत, हे आमच्या देवाला माहीत आहे. पण आपल्या समाजाची गंमत अशी आहे की आपला समाज अशा बाबतीत स्त्रियांना पाठीशी घालतो, कारण स्त्रिया निष्पाप आणि लाचार असतात. माझ्या 3 बायका अजिबात निर्दोष नव्हत्या. त्यांनी माझ्या वडिलांवर असा घाणेरडा आरोप केला होता की माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मी गप्प झाले आणि तो त्याच्या पहिल्या 3 बायकांबद्दल वाईट बोलत होता. मला फारसा त्रास झाला नाही, उलट आनंदच झाला.
की त्याला त्याच्या पहिल्या 3 बायकांबद्दल अजिबात सहानुभूती किंवा प्रेम नव्हते. मी मनाशी पक्का निश्चय केला की मी माझ्या नवऱ्याचे मन जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि माझ्या सासऱ्याची चांगली सेवा करीन. तेवढ्यात माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि माझे सासरे दरवाजा न ठोठावता खोलीत आले. माझ्या सासऱ्यांच्या हातात एक ट्रे होता. त्यात 2 ग्लास दूध ठेवले होते. माझ्या सासऱ्यांची ही कृती मला फार विचित्र वाटली. पण लोकेश पटकन उभा राहिला आणि म्हणाला, बाबा तुम्ही कशाला त्रास घेतला? तुम्ही मला बोलवले असते तर मी स्वतः आलो असतो. माझे सासरे माझ्याकडे बघून म्हणाले, तुम्ही दोघांनी झोपण्यापूर्वी हे दूध प्या. दूध प्यायल्यास सर्व थकवा निघून जाईल. लोकेश म्हणाला, थँक्यू बाबा, तुम्ही आमची खूप काळजी घेता. देव तुमची सावली आमच्यावर सदैव ठेवो. असं म्हणत लोकेशने 1 ग्लास माझ्या दिशेने दिला. माझे सासरे गेले. लोकेशने गेट बंद केले आणि खिडकीतून त्याच्या हातातील ग्लासमधले दूध खाली टाकले. मला खूप आश्चर्य वाटले. मी विचारले, तू दूध का फेकले? तर लोकेश म्हणाला, खरे तर मला दूध अजिबात आवडत नाही. दूध प्यायल्यावर मला मळमळते. पण जेव्हा बाबा मला दूध प्यायला देतात तेव्हा मी बाबांचे मन ठेवण्यासाठी दूध घेतो, पण ते दूध पित नाही. खिडकीखाली एक वाटी ठेवली आहे. मी त्यात दूध ओततो आणि एक मांजर येऊन ते दूध पिऊन जाते. टेन्शन घेऊ नकोस. तू हे दूध बिनदिक्कत पिऊ शकतेस. तुला काहीही होणार नाही. लोकेशचे बोलणे ऐकून मी घाबरले. जणू तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. मी अनेक वेळा विचारले पण लोकेशने काहीच उत्तर दिले नाही. मग मी पण गप्प झाले. आज आमच्या लग्नाची रात्र होती. आज मला लोकेशचा मूड विनाकारण खराब करायचा नव्हता. लोकेशने रात्रभर मला त्याच्या प्रेमाच्या पावसात गुंफून ठेवले. मला खूप आश्चर्य वाटलं की त्या 3 मुली एवढ्या प्रेमळ नवऱ्याला सोडून का निघून गेल्या. सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा लोकेश बेडवर नव्हता. मला वाटले तो बाथरूममध्ये असावा, कारण पाणी पडण्याचा आवाज येत होता. मी अंथरुणातून उठलेही नव्हते. तेवढ्यातच अचानक माझ्या सासऱ्यांनी दरवाजा उघडला. ते आत आले. मला खूप विचित्र वाटले, कारण मी खूप विस्कटलेले कपडे घातलेले होते. मी पटकन माझा दुपट्टा उचलला आणि माझ्या खांद्यावर ठेवला. मला माझ्या सासऱ्यांची ही कृती अजिबात आवडली नाही. पण तरीही मी गप्प राहिले. मी एका रात्रीची नवरी होते म्हणून मी काहीही बोलू शकले नाही. आणि दुसरे म्हणजे ते माझ्या नवऱ्याचे वडील होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की माझ्या वडिलांना तक्रार करण्याची संधी कधीही देऊ नकोस. म्हणून मी गप्प राहिले. माझे सासरे पुढे आले आणि माझ्या डोक्यावर लाल चुन्नी टाकली आणि म्हणाले, ही खूप शुभ चुन्नी आहे. लग्नाच्या पहिल्या दिवशी ती घाल. तुझे जीवन आनंदाने भरून जाईल. तुझ्या आयुष्यात कोणतेही दुःख येणार नाही. मी माझ्या पहिल्या 3 सुनांनाही सकाळी सकाळी अशीच चुन्नी दिली होती, पण त्यांनी मला अपमानित करून खोलीतून हाकलून दिले आणि ही चुन्नी घेण्यास नकार दिला. पण माझा पूर्ण विश्वास आहे की तू हे करणार नाहीस. तू मला खूप संस्कारी मुलगी वाटतेस. माझ्या मुलाला तू खरा आनंद आणि प्रेम देशील याची मला खात्री आहे. असे म्हणत सासऱ्यांनी माझ्या कपाळाचा मुका घेतला. मी थक्कच झाले. तथापि जेव्हा जेव्हा वडील आपल्या मुलींवर प्रेम करतात तेव्हा ते तिच्या कपाळाचे चुंबन घेतात आणि तिला आशीर्वाद देतात. परंतु मला माझ्या सासऱ्यांनी असे केलेले आवडले नव्हते. एवढ्यात लोकेश बाहेर आला. त्याच्या वडिलांना पाहून तो म्हणाला, अरे बाबा, तुम्ही सकाळी लवकर आलात. सासऱ्यांनी त्याला सांगितले की मी तुझ्या पत्नीला ही लाल चुन्नी द्यायला आलो होतो. असं म्हणत माझे सासरे निघून गेले. लोकेश मला म्हणाला की ही चुन्नी दिवसभर घाल. मला लोकेशला सांगायचे होते की तुझ्या वडिलांनी माझ्या कपाळाचा मुका घेतला आणि ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही. पण मी गप्प राहिले. असेच माझ्या लग्नाला 3 दिवस उलटून गेले. आत्तापर्यंत सर्व काही सुरळीत चालले होते. पण मला माझ्या सासऱ्यांबद्दल एक गोष्ट खूप विचित्र वाटली. ते सतत माझ्या आजूबाजूला असायचे आणि माझ्याशी बोलायचे. काहीही बहाण्याने मला त्यांच्या जवळ बोलवायचे. मला माझ्या सासऱ्यांचे असे वागणे आवडत नव्हते. कधी कधी लोकेश आणि मी अगदी जवळ बसलेलो असायचो आणि जेव्हा लोकेश माझ्याशी प्रेमाने बोलत असायचे तेव्हा माझे सासरे यायचे, लोकेशचा हात धरायचे, त्याला उठवायचे आणि काही कामाच्या बहाण्याने त्याला बाहेर पाठवायचे. माझ्या सासऱ्यांच्या या सगळ्या गोष्टी मला आवडत नव्हत्या. लोकेशने हे सर्व केले असते तर मला आवडले असते. पण लोकेश लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासूनच आपल्या कामात व्यस्त झाले होते. आता हळूहळू मी या घराशी जुळवू लागले होते. मनात कुठेतरी वाटू लागले होते की हे घर माझे आहे आणि मी या घराची मालकीण आहे. मी मनापासून घर स्वच्छ करायची, त्याची काळजी घ्यायची. पण एक गोष्ट होती, मी पूर्ण घर स्वच्छ करायची, पण माझे सासरे त्यांची खोली साफ करू देत नव्हते. ते नेहमी त्यांच्या खोलीला कुलूप लावून ठेवायचे. ते झोपायला गेल्यावरच कुलूप उघडायचे आणि आत जाऊन झोपायचे. एक दिवस मी लोकेशला म्हणाली,
लोकेश, तुझे वडील खोलीला कुलूप का लावून ठेवतात? मी बाबांची खोली देखील साफ करण्याचा विचार करत होते. माझे बोलणे ऐकून लोकेश थोडा अस्वस्थ झाला आणि म्हणाला की माझ्या वडिलांची ही जुनी सवय आहे. त्यांना त्यांच्या खोलीत कोणीही गेलेले आवडत नाही. त्यांनी मलाही कधी त्यांच्या खोलीत येऊ दिले नाही. तू असे कर, बाकीचे घर साफ कर, बाबांची खोली तशीच सोडून दे. आमच्या घरी एक मोलकरीण यायची. तिने मला सांगितले की मोठे मालक कुणालाही त्यांची खोली साफ करू देत नाहीत. लग्न होऊन 1 महिना उलटून गेला, पण माझ्या सासऱ्यांची वृत्ती तशीच होती. ते त्यांची खोली नेहमी कुलूप बंद ठेवायचे. आता मी खूप अस्वस्थ झाले होते. मला वाटले की खोली खूप घाणेरडी झाली असावी. आपण रोज आपले सगळं घर साफ करत असतो, तरीही घरात घाण होतेच ना. आणि मग वडिलांची खोली वर्षानुवर्षे साफ केली गेली नव्हती. मी तेच लोकेशला सांगितल्यावर लोकेश म्हणाला, हो, तुझं बरोबर आहे. असं कर, वडिलांशी एकदा बोल. त्यांनी सांगितले तर त्यांची रूम साफ कर. पण लोकेशची परवानगी मिळताच मी सासऱ्यांच्या खोलीत गेले. आज दरवाजा उघडा होता. मी दार उघडून आत गेले. माझे सासरे बेडवर बसले होते. त्यांची माझ्या बाजूने पाठ होती. मी खोलीभोवती एक नजर टाकली आणि आश्चर्याने माझे डोळे विस्फाटले, कारण इकडून तिकडे खोलीभर महिलांचे कपडे पडलेले होते. मी ड्रेसिंग टेबलकडे पाहिलं तर तिथे मेकअपच्या वस्तू आणि काही बांगड्या वगैरे ठेवल्या होत्या. मला खूप आश्चर्य वाटले. माझ्या सासूचे निधन होऊन किती दिवस झाले आहेत माहीत नाही. मग लेडीज सामान माझ्या त्यांच्या खोलीत काय करत होते? माझ्या पावलांच्या आवाजाने सासऱ्यांनी मागे वळून पाहिले. मला पाहून ते पूर्णपणे घाबरले. अरे सुनबाई, तू माझ्या खोलीत काय करतेस? चल बाहेर जाऊ. मी पण बाहेरच येणार होतो. मला चहा प्यायचा होता. चल माझ्यासाठी आलं टाकून चहा बनवून दे. मी म्हणाले, बाबा, मी चहा बनवून ठेवला आहे. तुम्ही जा आणि चहा घ्या. तोपर्यंत मी तुमची खोली साफ करते. बघा किती घाण झालीये. हे ऐकून माझे सासरे आणखी घाबरले. ते पटकन बाहेर आले आणि माझा हात धरून मला बाहेर आणले आणि पटकन दरवाजा बंद करून म्हणाले, अरे सुनबाई, या खोलीत साफसफाई करायला काहीही नाही. मी माझी खोली रोज साफ करतो. तू आणि मी दोघे बाहेर लॉनमध्ये बसून चहा पिऊ. बघ किती छान वातावरण आहे. आता त्यांना स्वतः खोली साफ करायची नव्हती, मग मी तरी काय करू? मी बाहेर येईपर्यंत मीनाने चहा तयार करून ठेवला होता. मी मन नसतानाही चहा पिऊन माझ्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणी गुंजनचा फोन आला आणि ती म्हणाली, हर्षिता, मला वाटतं तुझे सासरे मुलींचा व्यवहार करतात. नाहीतर तू स्वतः विचार कर, तुझ्या नवऱ्याच्या आधीच्या 3 बायका कुठे गेल्या? आजपर्यंत त्यांचा काहीच पत्ता नाही. त्या कुठून आल्या आणि कुठे गेल्या? त्यांच्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. नक्कीच तुझे सासरे मुलींचा व्यवहार करतात. म्हणूनच तुझे सासरे खूप श्रीमंत आहेत. गुंजनचं बोलणं ऐकून मलाही वाटू लागलं की त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी काळोख आहे. माझ्या सासऱ्यांच्या खोलीत असं काहीतरी रहस्य नक्कीच आहे, जे माझ्यापासून लपवले जात होते. ते सगळे बायकांचे कपडे माझ्या डोळ्यासमोर तरळले. सगळे कपडे मुलींचे होते. नक्कीच माझे सासरे मुलींना खोलीत कोंडून ठेवतात. प्रथम ते त्यांच्याशी चुकीचे काम करतात आणि नंतर त्यांची विक्री करतात. हा विचार माझ्या मनात यायला हवा होता की माझे संपूर्ण शरीर थरथर कापले. तसे असते तर मी या घरात सुरक्षित नाही. मी विचार केला होता की माझ्या सासऱ्यांची सत्यता जाणून राहीन आणि सासरे काही चुकीचे काम करत असतील तर मी स्वतः त्यांना पोलिसांकडे अटक करेन. मी माझ्या सासऱ्यांवर आता लक्ष ठेवू लागले होते. एके रात्री मी पाणी आणायला बाहेर आले तेव्हा माझ्या सासऱ्यांच्या खोलीत लाईट लागली होती आणि माझ्या सासऱ्यांच्या खोलीमधून मुलीच्या रडण्याचा आवाजही येत होता. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. माझ्या सासऱ्यांच्या खोलीत नक्कीच कोणीतरी मुलगी आहे. मी पटकन माझ्या सासऱ्यांच्या खोलीत डोकावून पाहिले तर मला काहीच दिसले नव्हते. मुलीच्या रडण्याचा आवाजही बंद झाला होता. मी दार ठोठावणार होतेच, पण मी स्वतःला थांबवले. मला वाटले की सासऱ्यांना माझा राग आला तर ते लोकेशकडे माझ्याबद्दल तक्रार करतील की इतक्या रात्री मी त्यांना त्रास देत आहे. मुलीचा रडण्याचा आवाज परत येतो की नाही हे पाहण्यासाठी मी बराच वेळ दारावर कान लावून उभी राहिले. पण आता मुलीचा आवाज येत नव्हता. माझ्या सासऱ्यांनी पण खोलीची लाईट बंद केली होती, म्हणून मी खोलीत आले. पण रात्रभर मला शांत झोप लागू शकली नाही. मी लोकेशलाही काही बोलू शकत नव्हते. नाहीतर लोकेश म्हणाला असता की इतर मुलींप्रमाणे तूही माझ्या वडिलांना दोष देऊ लागलीस. एकदा मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होते. त्यावेळी गरम तेल माझ्या हातावर पडले आणि माझा हात भाजला आणि मी किंचाळले. माझे सासरे माझी किंचाळी ऐकताच धावतच स्वयंपाकघरात आले. मला वेदना होत असल्याचे पाहून ते पटकन माझ्या जवळ आले आणि माझ्या हाताकडे पाहू लागले. त्यावेळी माझे सासरे माझ्या खूप जवळ होते. मला खूप विचित्र वाटत होते. मी सासऱ्यांकडून हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांनी मान्य केले नाही. त्यांनी मला स्वयंपाकघरातून बाहेर आणले, हॉलमध्ये बसवले आणि पटकन बर्फ आणला
आणि सोफ्यावर माझ्याजवळ अगदी जवळ बसले आणि माझ्या हातावर बर्फ लावू लागले. मला गुदमरल्यासारखे वाटू लागले. सासरे आणि सून यांच्यात एक मर्यादा असावी, एक अंतर नेहमी जपलेले असावे. ते अंतर माझ्या सासऱ्यांनी मिटवले होते. ते माझ्या खूप जवळ बसले होते. मी पटकन माझा हात सोडवला आणि माझ्या खोलीत आले. माझ्या सासऱ्यांनी मला मागून हाक मारली. माझ्या सासऱ्यांच्या या सगळ्या कृती मला खूप चुकीच्या वाटत होत्या, पण लोकेशला कसे सांगू? दिवस असेच जात होते, पण मी माझ्या सासऱ्यांवर लक्ष ठेवत होते, जेणेकरून मला काहीतरी मिळेल आणि मी लोकेशला दाखवून मी बाबांना चुकीचे सिद्ध करू शकेल. पण आजपर्यंत मला असा कोणताही पुरावा सापडलेला नव्हता. एके दिवशी लोकेशला घरी यायला खूप उशीर झाला. साधारणपणे लोकेश 9 वाजता घरी परतायचा, पण आज रात्रीचे 8 वाजले होते आणि लोकेश अजून आला नव्हता. खरे तर लोकेशकडे घराची दुसरी चावी होती. तो गेट उघडून स्वतः घरात शिरू शकला असता, पण मी अजूनही लोकेशची वाट पाहत होते आणि लोकेशची वाट पाहत असताना मी बाहेर ड्रॉइंग रूममध्ये बसले होते. माझे सासरे त्यांच्या रूममध्ये गेले होते. त्यांच्या रूमची लाईट चालू होती आणि मग मला धक्काच बसला. मला पुन्हा माझ्या सासऱ्यांच्या खोलीतून मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला. सुरुवातीला रडण्याचा आवाज हलका होता. काही वेळाने एक मोठा आवाज मी ऐकला. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. माझ्या सासऱ्यांच्या खोलीत कोणीतरी मुलगी होती आणि ती मदतीसाठी ओरडत होती. आता मी थांबू शकत नव्हते. मी माझ्या सासऱ्यांचा दरवाजा जोरात वाजवू लागले, पण माझ्या सासऱ्यांनी दरवाजा उघडला नाही. हो, माझ्या सासऱ्यांनी दार उघडले नाही. तेव्हाही मुलीच्या रडण्याचा आवाज येतच होता. मग मी खिडकीला जोरात धक्का दिला आणि खिडकी उघडली. माझ्या समोर एक मुलगी गुडघ्यात चेहरा लपवून बसली होती आणि ढसाढसा रडत होती. मी पटकन खिडकीतून उडी मारून आत गेले. काही वेळातच लोकेशही आत आला. मला खिडकीतून माझ्या सासऱ्यांच्या खोलीत जाताना पाहून तोही माझ्या सासऱ्यांच्या खोलीकडे आला. मग मी आत जाऊन खोलीचा दरवाजा उघडला. खोलीत माझे सासरे कुठेच दिसत नव्हते. हो, एक मुलगी गुडघ्यात डोके लपवून रडत होती. समोरचे दृश्य पाहून लोकेशलाही आश्चर्य वाटले. मी पटकन त्या मुलीकडे गेले आणि तिची सांत्वना करू लागले. पण मुलीने चेहऱ्याचा पदर वर केल्यावर लोकेश आणि माझ्यावर आभाळच कोसळले. ती मुलगी नसून ती तर पूर्ण मुलीच्या मेकअपमध्ये असलेले माझे सासरे होते. त्यांनी लग्नाचा पोशाख घातला होता आणि नवविवाहित वधू असल्याप्रमाणे त्यांनी स्वतःला तयार केले होते आणि मुलीचा आवाज काढत ते काहीतरी बोलत होते आणि रडतही होते. आपल्यावर मोठा अन्याय झाला असल्यासारखे ते रडत होते. कोणीतरी त्यांच्या सन्मानाशी खेळले असावे असे वाटत होते. वडिलांना इतक्या मोठ्याने रडताना पाहून लोकेशच्याही डोळ्यात पाणी आले. तो पटकन वडिलांकडे गेला आणि त्यांना शांत केले. तोपर्यंत माझे सासरे बेशुद्ध झाले होते. लोकेशने त्यांना पटकन दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही. एखाद्या गोष्टीमुळे त्यांनी खूप ताण घेतलेला आहे. आणि मग लोकेशने मला खूप वर्षापूर्वीची एक जुनी गोष्ट सांगितली, जी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. लोकेशने सांगितले की आम्ही 2 बहीण भाऊ होतो. माझी बहीण माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. माझी आई आम्हाला लहानपणीच सोडून गेली होती. माझ्या वडिलांनीच आम्हाला आई आणि वडील दोघांचेही प्रेम दिले. आमच्यामुळेच त्यांनी दुसरे लग्नही केले नाही. हळूहळू आम्ही दोघे बहीण भाऊ मोठे झालो आणि मग माझ्या बहिणीचे पण लग्न ठरले. त्या दिवशी माझ्या बहिणीचे लग्न होणार होते. त्या रात्री माझी बहीण नववधू बनून तिच्या खोलीत बसली होती. तिची लग्नाची वरात येणार होती. त्यानंतर काही दरोडेखोर आमच्या घरात घुसले. पोलिसांपासून वाचण्यासाठी ते आमच्या घरात लपायला आले असावे. ते 5 दरोडेखोर होते आणि माझ्या बहिणीच्या खोलीत घुसले होते. त्यावेळी माझे वडील माझ्या बहिणीजवळ बसले होते. ते तिच्याशी बोलत होते आणि त्यांना वाटले की आज माझी मुलगी तिच्या सासरी निघून जाणार आहे, म्हणून त्यांना तिच्यासोबतचा शेवटचा वेळ स्मरणीय बनवायचा होता. त्याच क्षणी दरोडेखोर खोलीत घुसले होते. दरोडेखोराने माझ्या वडिलांना बाथरूममध्ये बंद करून माझ्या बहिणीला आपल्या वासनेचे शिकार बनवले होते. माझी बहीण ओरडत राहिली, पण बाहेर डीजेचा आवाज इतका मोठा होता की माझ्या बहिणीच्या व वडिलांच्या किंचाळ्या कोणी ऐकल्या नाहीत. ते 5 दरोडेखोर माझ्या बहिणीसोबत वाटेल ते करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करून निघून गेले होते. तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांच्या मुलीची बिघडलेली अवस्था पाहिली. तेव्हा त्यांचे मानसिक संतुलन ढासळले. ते किंचाळले आणि बेशुद्ध झाले. डोळ्यासमोर आपल्या मुलीची इज्जत खराब होणे हे कोणत्याही बापासाठी मोठा धक्का असतो. माझ्या बहिणीला डॉक्टरांकडे नेण्यात आले, पण माझ्या बहिणीला वाचवता आले नाही. हळूहळू माझे बाबा काहीसे नॉर्मल झाले,
पण माझ्या बहिणीच्या अपघाताचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. हळूहळू ते मानसिक रोगी झाले होते. मी माझ्या वडिलांना कधीही दुखवू शकत नाही. मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करायचो. लोकेशचं बोलणं ऐकून आता सारं गूढ उलगडलं होतं. माझ्या सासऱ्यांची काही एक चूक नव्हती. जेव्हा जेव्हा सासरे माझ्या जवळ आले तेव्हा त्यांनी मला त्यांची मुलगी म्हणून पाहिले. त्यांनी माझ्यामध्ये त्यांची मृत मुलगी पाहिली. कदाचित माझ्या 3 सवतींसोबत सुद्धा माझ्या सासऱ्यांची हीच वृत्ती असावी आणि माझ्या 3 सवतींनीही माझ्या सासऱ्यांच्या या वृत्तीचा चुकीचा रंग दिसला असावा. कारण एकदा माझ्याही मनात चुकीचा विचार आला होता. पण माझ्या सासऱ्यांचा हेतू चुकीचा नव्हता. त्यांनी आपल्या सुनांना स्वतःच्या मुलीसारखे पाहिले आणि म्हणूनच त्यांनी आपल्या सुनांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर खूप प्रेम केले. कधी कधी ते आपला मुलगा लोकेशलाही डाकू समजू लागायचे. म्हणून ते लोकेशला आपल्या सुनांपासून दूर करत असावे. असे करून ते आपल्या मुलीचे रक्षण करत होते. जेव्हा लोकेशला संपूर्ण सत्य समजले तेव्हा लोकेशलाही खूप वाईट वाटले. लोकेशने सांगितले की मी त्या 3 मुलींसोबत खूप चुकीचे केले आहे. माझी इच्छा आहे की मला सत्य जर लवकर कळले असते तर त्या 3 मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले नसते. मी माझ्या वडिलांवर आधीच उपचार करून घेतले असते. पण मला विश्वास आहे की हे सर्व तुझ्या धाडसामुळे घडले आहे. जर तू त्या रात्री हिंमत दाखवली नसती आणि खिडकीतून उडी मारली नसतीस तर हे वास्तव कधीही उघडले नसते. आता माझ्या सासऱ्यांवर चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. माझे सासरे लवकरच बरे होतील अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. म्हणूनच आपल्याला समोर जसे दिसते ते सत्य असतेच असे नाही. त्यामागेही काहीतरी सत्य लपलेले असते हे नक्की.